तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे परशुराम टेक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित विषयाचे पार्ट 1 आणि पार्ट 2 मिळून पहिला चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. तर आपण आता बुद्धिमत्तेचा पहिला चॅप्टर अक्षरमाला हा सुरू करणार आहोत. अक्षरमालेवरती सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे ज्याला नाही का त्या अक्षरांमधला फरक आणि स्वर हे माहीत आहेत, तर बऱ्यापैकी प्रश्न याच्यावरच विचारले जातात, बरोबर. तर आपण अक्षरमालेवरती जास्त प्रश्न काही घेतलेले नाहीत, मोजकेच प्रश्न घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ह्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की अक्षरमालेमधले जरी सगळ्यांचे नंबर पाठ नसले, नाही का, आपण जे देतो ना नंबरिंग 1 2 3 4 5, ही नंबरिंग सर्व याची पाठ नसली तरी चालेल, परंतु 5 10 15 20 आणि 25 या नंबरवरती कोणते अक्षर येते ह्या गोष्टी मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. कारण ABCD पूर्ण म्हणत बसण्यापेक्षा जर आपल्याला माहित असेल की ह्या नंबरवरती हे अक्षर आहे, तर त्याच्या शेजारी जे काही अक्षर असतात ते काढायला आपल्याला काय होतं माहिती का, सोपं जातं आणि त्याच्यामध्ये आपला वेळ वाचतो. आणि वेळ वाचल्यामुळे आपल्याला जे काही अवघड प्रश्न आहेत त्यांना आपण जास्त वेळ तो देऊ शकतो. तर 5 नंबरला काय येतो रे मित्रांनो, तर E. 10 नंबरला येतो J. 15 नंबरला येतो O. 20 नंबरला असतो T आणि 25 नंबरला असतो Y. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा वहीवरती आणि दररोजच्या आपला जे काही रिव्हिजन टाइम असतो त्या टाइम मध्ये ह्या गोष्टी तुम्ही रिवाइज करत चला. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे 5 स्वर. कोणते कोणते स्वर आहेत इंग्रजीमध्ये, AEIOU. हे 5 स्वर तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, कारण ह्या स्वरांवर देखील प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. प्रश्न जे आहेत ते याच्यावरती जास्तीत जास्त विचारलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे त्यांच्यामधला अक्षरांमधला फरक असेल, स्वर असतील, वर्ग म्हणजे 2 अक्षर देतात त्याच्यामध्ये संख्या, मग पुढच्या याच्यामध्ये त्या संख्येचा वर्ग, त्याच्या पुढच्या याच्यामध्ये त्याचाही वर्ग, अशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारलेले आहेत. त्याचप्रमाणे घन देखील विचारलेले आहेत. म्हणजे AB आणि याच्यामध्ये नाही का 27 म्हणजे 3चा घन. त्यानंतर CD याच्यामध्ये कोणता 4चा घन येईल. तर अशा पद्धतीचे प्रश्न देखील विचारलेले आहेत, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही ABCD जी आहे ती कधीही संपत नाही. ABCDEFGHIJKLM NOPQR STUV WXYZ. Z नंतर पुन्हा काय तयार होतं रे, A पासून सुरुवात होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ह्या जे काय ABCD आहे याचा कधीही शेवट होत नाही. त्याच पद्धतीने आपल्याला याच्यामधल्या फरकावर प्रश्न विचारतात. म्हणजे A नंतर 2 सोडून D देतील, 2 सोडून G देतील, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. किंवा दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजे A आणि Y देतील, त्यानंतर क्रॉस जे म्हणतो आपण क्रॉस प्रश्न, अशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारलेले जातात. त्यामुळे ते देखील कन्सेप्ट तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर एकाखाली एक जे येतात त्याच्यावरून देखील प्रश्न तयार होतो. म्हणजे MN नंतर LO नंतर KP तर J बरोबर काय, अशा पद्धतीचे प्रश्न देखील विचारले जातात. मी तुमच्यासाठी एक 6 प्रश्न दिलेले आहेत. ते 6 प्रश्नांचा आपण अभ्यास करूया. बघा, JLNP क्वेश्चन मार्क. ठीक आहे. ABCD आपण लिहून घ्यायची आहे. CDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ.
ही ABCD कच्च्या पानावर सगळ्यात अगोदर लिहून घ्यायची. कोणतीही प्रश्नपत्रिका असू द्या, याच्यावर 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याचा देखील अभ्यास करत चला. बरेच माझे विद्यार्थी मित्र असे आहेत की जे म्हणतात बुद्धिमत्तेमध्ये 17, 18, 20 मार्क पर्यंत त्यांना पडतात, पण बुद्धिमत्तेमध्ये 25 पैकी 25 घेतले तर आणखीन स्कोर वाढेल, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यानुसार ह्या सर्व विषय आणि बुद्धिमत्तेचा सगळ्या विषयांचा अभ्यास करत चला. ठीक आहे. तर बघा, जे नंतर एल दिलेला आहे, म्हणजे जे नंतर काय असतो रे, के, एल नंतर एम, नंतर एन दिलेला आहे, एन नंतर ओ गाळलेला आहे आणि पी दिलेला आहे, पी नंतर क्यू गाळलेला आहे, पी क्यू, आणि इथं काय येणार आहे रे, आर, आणि आर हे आपलं काय असणार आहे रे, उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने दिलेला आहे. त्यानंतर इथं बघा GHIJ तर काय येईल रे, के, एम उलट क्रमाने दिलेला आहे. आता एनच्या अगोदर एमच्या अगोदर एलच्या अगोदर के, आणि केच्या अगोदर काय येतं रे, जे. के आणि जे हे काय असणार आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना ज्यावेळेस आपण पहिलं अक्षर शोधतो, तर पर्यायामध्ये पहिलं अक्षर बघायचंय, आणि ज्या पर्यायामध्ये पहिलं अक्षर हे नसेल, तुम्ही जे उत्तर काढले ते पर्याय कट करायचे आहेत. म्हणजेच पर्याय कट ही पद्धत जी आहे ना, ती आपण वापरायची आहे. आणि ही पद्धत गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि GK या सर्व विषयांसाठी लागू पडते. आणि या पर्याय कट पद्धतीमुळे आपला बराच वेळ वाचतो. ठीक आहे. आणि आपण उत्तराच्या जवळ नाही का, जास्तीत जास्त जवळ जात असतो. त्याच्यामुळे ही पद्धत नक्की वापरत चला. आणि आपण जेवढी प्रॅक्टिस करत चलू, तेवढी आपले जी काही विचार करण्याची क्षमता आहे ती वाढत चालते, आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत चालतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. जेवढा तुम्ही सराव जास्त करताल, तेवढाच तुम्हाला गणित सोडवण्यासाठी वेळ कमी लागणार आहे, कारण तुम्ही ते सरावामध्ये ऑलरेडी केलेलं असणार आहे. आणि जो विद्यार्थी सराव जास्त करतो त्याला हे प्रश्न सहज सुटतात, अगदी तोंडीही सुटतात. ठीक आहे. त्यानंतर बघा CIOEQHNTLRX क्वेश्चन मार्क. ठीक आहे. CIO बघा, CIO काय लागतंय का ताळमेळ? नाही. मग काय करायचं, अक्षर बघायचे. सी नंतर काय दिलेलं आहे, ई. सी नंतर ई म्हणजे +1. ई नंतर एच, ई नंतर एच म्हणजे 2 सोडलेले आहेत, +2. एच नंतर काय दिलंय रे, 1 2 3 सोडले तर एल म्हणजे +3. मग इथे किती सोडावं लागणार आहेत रे, 4. 4 कशानंतर, एल नंतर 1 2 3 4 सोडले तर काय येणार आहे इथं उत्तर, क्यू. त्यानंतर बघा IJK, के, एल, एम नंतर एन, एन नंतर ओ, पी, क्यू, आर, आर नंतर एस, टी, यू, फी, डब्ल्यू. म्हणजे बघा, इथं 1 सोडला, इथं 2 सोडले, इथं 3 सोडले, इथं 4 सोडले. आणि पर्याय चेक करायचे लगेच. QW ही सुरुवात नसणारे पर्याय जेवढे असतील तेवढे कट करायचे आणि बाकीचे चेक करायचे. बहुतांश वेळा आपल्याला अशा पद्धतीनेच उत्तर भेटून जातं. ओ नंतर पी नंतर क्यू नंतर टी नंतर यू, फी, डब्ल्यू नंतर एक्स, नंतर वाय, झेड, परत ए, परत बी, आणि इथे काय येणार आहे, सी येणार आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे, QWC हे आपलं उत्तर असणार आहे. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न पहिलं ज्या कोणाला म्हणजे
नाही का, ज्यांनी कोणी सरावामध्ये सोडवलेलं नसेल ना त्यांना खूपच नवीन वाटेल की काय आहे नेमकं. नाही, कारण यस नंतर यम, नाही का, यस नंतर यम नंतर कुठे टी, काहीही ताळमेळ लागत नाही. पण लक्षात घ्या, हा प्रश्न असा आहे, हा आहे संडे मधला यस, मंडे मधला यम, ट्यूजडे मधला टी, वेनसडे मधला डब्ल्यू, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे आणि इथे येणारे थर्सडे मधला टी. हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं लॉजिक देखील बुद्धिमत्तेमध्ये लावतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हटलं की बुद्धिमत्तेचा आणि गणिताचा परफेक्ट सराव झालाच पाहिजे. त्यानंतर बघा, बी ई नंतर झेड, बी नंतर ई, बी ई दोन सोडले, नंतर झेड, काय लॉजिक लागतंय का? नाही लागत आहे. मग हे कट करायचं आणि नंतर काय करायचं, एक सोडून एक बघा बरं काय होतंय. बी नंतर झेड म्हणजे -1, झेड नंतर डब्ल्यू, झेड नंतर डब्ल्यू म्हणजे -2, डब्ल्यू नंतर यस म्हणजे -3, डब्ल्यू नंतर यस नंतर किती सोडावं लागतील, -4, यस नंतर -4 म्हणजे 1 2 3 4 म्हणजे काय येणार आहे रे इथं उत्तर, एल. ई नंतर जी, ई नंतर जी 1 सोडला, +1, त्यानंतर जे किती सोडले, +2, +3, इथे किती येणार आहे, +4, एन नंतर 1 2 3 4 म्हणजे उत्तर काय येणार आहे, यस. एन यस हे आपलं काय आलं रे, उत्तर झालं. बरेच विद्यार्थी मित्र काय करतात की सरळ सरळ फरक बघतात फक्त, नाही का, की याच्यामध्ये फरक काय आहे, आणि फरक जर नाही सापडलं लॉजिक तर ते लगेच त्याला, नाही का, आपलं डोकं जे आहे ना ते लगेच अनेक विचार करायला लागते की आपल्याला येतंय का नाही, असं तसं. तर तो विचार न करता ज्यावेळेस लॉजिक लागणार नाही त्यावेळेस डोकं शांत ठेवायचं, ABCD समोर ठेवायची आणि हे जे जे काही दिलेले आहेत आपल्याला शब्द ते व्यवस्थित बघायचे. पहिलं लॉजिक बघायचं फरक, फरक बघायचा सरळ याच्यामधला, एक सोडून याच्यामधला, नाही का. त्यानंतर दुसरं बघायचं, तुम्हाला मी सांगितलं स्वर बघायचे. तिसरं बघायचं तिरकस काही त्याचं लॉजिक लावलेलं आहे का, आणि याच्यापैकीच शक्यतो दिलेलं असतं, त्याच्यामुळे जास्त ताण घ्यायचा नाही. ABCD समोर ठेवायची आणि सोडवायचं. कसं लॉजिक लावलंय बघा ह्या 6व्या प्रश्नामध्ये. ए घेतला आहे, ए साठी रिव्हर्स मधले 2 घेतले, पण हे 2. बी घेतला, बी साठी हे 3, बरोबर. सी घेतला, सी साठी 4, एक्स पासूनचे 4 म्हणजे डब्ल्यू ही पर्यंत 1 2 इथं घ्या. सी साठी एक्स डब्ल्यू यू व्ही हे 4 घेतले. तर आता डी साठी काय घ्यावं लागणार आहे, डब्ल्यू व्ही यू टी 5 घ्यावे लागणार आहेत, 1 2 3 4 नंतर 5 घ्यावे लागणार, म्हणजे डी डब्ल्यू व्ही यू टी एस 5. हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. कसं आलं, ए साठी रिव्हर्स मधले 2 घेतले, बी साठी 3 घेतले, सी साठी 4 घेतले, तर डी साठी किती घ्यावे लागणार आहेत आपल्याला, 5. अशा पद्धतीचं लॉजिक याच्या प्रश्नांमध्ये वापरण्यात येतं आणि हे प्रश्न अगदी सोपे असतात. फक्त त्याच्यामधले जे काही कन्सेप्ट आहे तो, म्हणजे नाही का, जे काही त्यांनी लॉजिक वापरलंय ना ते काय वापरलंय हे एकदा लक्षात आलं ना तर हे प्रश्न अगदी सहज सुटतात. सराव करा जास्तीत जास्त, जेवढा सराव कराल तेवढे लवकर प्रश्न सुटतील, हे मात्र नक्की. धन्यवाद.